साईज दिलेली आहे बघा. छाती 31, कमर 24, उंची दिलेली आहे 14, बाही दिलेली आहे 10. ओके. तर मागचा गळा पुढचा गळा हा अंदाजे असतो. तुम्हाला जसा आवडला तसा. तर आता आपण चला आता माप टाकूया आणि छानपैकी आधी तर आपण पेपर कटिंग करून घेऊया. तर पेपर कटिंगसाठी मी पेपर घेतलेला आहे. ऑनफोल्ड साईड आपल्या बाजूने ठेवलेली आहे आणि घेतलेला आहे लेंथ प्लस 1 इंच. तर 14 इंच लेंथ आहे. तर 1 इंच ॲड केलेला आहे 15 इंच. ओके. तर 15 इंच स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊ आपण अशीच्या अशी आणि छानपैकी स्ट्रेट लाईन ड्रॉ करून अशीच्या अशी स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेते आणि त्याच्यानंतर पूर्ण बॉक्स रेडी तयार करून घेऊ आपण. ओके. 31चा चौथा घेतला असता आपला आलेला आहे तिथं 7.25 आणि 7.25 मध्ये आपल्याला 2 इंच ॲड करायचं असतं. चेस्ट डिवाइड बाय 4 प्लस 2 इंच. ओके. जो आला तो इथं आपण टाकून घेतलेला आहे आणि टाकल्यानंतर त्याचा बॉक्स पूर्ण तयार करून घेतलेला आहे. ओके. तर 9.5 आपण पूर्ण बॉक्स तयार करून घेतलेला आहे. तर हा चौकोनी बॉक्स तयार करून आपण गळारुंदी घेऊ. तर गळारुंदीसाठी काकुलीच्यासाठी आणि बगलच्यासाठी हे बघा शोल्डर आणि बगलच्यासाठी माझ्याकडे माप आहे दिलेले. तो तक्ता मी पूर्णचा पूर्ण घेत असते. 29 छातीसाठी 2.5 इंच, 5.25 इंच शोल्डर, 5.25 इंच बगल आणि पुढची उंची 11.5. ओके. तर 2.5 इंच मी घेतलेला आहे गळा आणि शोल्डरसाठी घेतलेला आहे 5.25 इंच आणि बगलसुद्धा घेतलेली आहे 5.25 इंच. हे जे माप आहे ते परफेक्ट आहे. ओके. 5.25 इंच बरोबर इकडनं पण मोजून घेतले 5.25 इंच परफेक्ट आलेले आहे आणि अशाच्या अशा आपण बगलच्यासाठी हा बॉक्स तयार करून घेऊ आणि हा बॉक्स तयार केल्यानंतर येतो क्रॉस लाईन आपण 1.5 इंच घेतो आणि इथून अर्धा इंच घेतो आणि अशीच्या अशी आपण ड्रॉ करून ती बॅक साईडनं जाऊ देतो. ओके. तर आता ही जे आहे शोल्डर डाऊन दिलेला आहे अर्धा इंच. आता हा जो गळा आहे हा गळा आपण अंदाजेच घेत असतो, पण कटिंग करताना मी माप याच्यावरतीच कटिंग करते कॅनव्हासवरती आणि याच्यावरती फक्त नुसतं कटिंगवरती मी फक्त एक नावापुरती मी तिथं कट केलेलं आहे आणि फिटिंगमध्ये सुद्धा अर्धा इंच क्रॉस फिटिंग केलेली आहे. ओके. मग तुम्ही बघू शकता. आणि असंच्या असं आता गळ्याचा आकार आपण कट करून घेऊ. आता गोल गळा असो चौकोनी गळा असो ॲज इट इज जसा आहे तसा शोल्डर डाऊन होतं ते शोल्डर डाऊन पण आपण कट करून घेतलेलं आहे. ओके. तर आता आपल्याला करायचं आहे पुढच्या साईडचं पेपर कटिंग. तर पुढच्या साईडच्या पेपर कटिंगसाठी पेपर घेते ऑनफोल्ड साईड आपल्या बाजूने ठेवते म्हणजे बंद बाजू आपल्या बाजूने ठेवायची आणि माप टाकून घ्यायचे. ओके. तर मी माप टाकायसाठी घेतलेलं आहे आपलं जे पूर्ण टोटल जे माप आहे 31चं त्याच्यासाठी कटोरीसाठी आपल्याला 2 इंच लागत असतं पुढे. ओके. तर मी 2 इंच पुढच्या साईडनं हे आपल्या बाजूने हे टाकून घेते आहे. ओके. तर अनफोल्ड साईड मी त्या बाजूनं करून घेतलेली आहे कारण की फ्रंट साईडचं आहे ना तर मी ते उलटवून घेतलेलं आहे. बघा 2 इंचचा आपल्याला एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची. कटोरीसाठी वाढवलेलं माप असतं हे. ओके. 2 इंच वाढवलेलं माप असतं आणि तक्त्यामध्ये दिल्याप्रमाणे पुढची उंची पुढची उंची जी आहे ती आपल्याला जशीच्या तशी आणि छातीचा चौथा तर तुम्हाला माहिती आहे किती घेतला 9.25 तर मी इथं 10 वाढवून घेतलेला आहे. फक्त पाव इंचाचा फरक पडणार आहे तर मी इथं 10 घेऊन घेतलेला आहे राऊंड फिगर. ओके. आणि बॉक्स तयार करून घेतलेला आहे. तर आता पुढची उंची दिलेली आहे 29, 30, 31 साठी 11.5 इंच. ओके. तर 11.5 मध्ये आपण 1 इंच ॲड करून घेणार आहे 12.5. ओके. कशासाठी तर या मुलगीची जी उंची होती ती उंच आहे आणि शोल्डर जे आहे ते तिचं उंच आहे. आपण म्हणतो ना की आपला जो बांधा आहे तिचा तो उंच आहे. ओके. तर आपण 1 इंच जास्तीचं घेतलेलं आहे आणि 2.5 इंच आपलं गळारुंदी 5.25 इंच आपलं काकुलीचा भाग आणि शोल्डरचा भाग. जितकं शोल्डर घेतलं तितकंच आपण काकुलीचा भाग घेत असतो. तर 5.25चा इथं बॉक्स तयार केला आहे. खालून पाऊण इंच वरतून अर्धा इंच आणि वरतून अर्धा इंच घेतला त्या ठिकाणून खाली पाऊण इंचापर्यंत आपण त्याचं निम्मे केलं आणि निम्मे करून
6 म्हणजे पावणे 6चं निम्मे केलं आणि तिथूनच अर्धा इंच बाहेर काढलेला आहे आणि तिथून हा गळ्याचा काकुलीचा जो शेप आहे तो आपण रेडी करून घेणार आहे. ओके, तर जे पाऊण इंचाचा जो डॉट दिला होता त्यामधून आपण आकार बाहेर काढायचा आहे. ओके, हे बघा पाऊण इंच खालून बगलचा त्या भागातून आपल्याला आकार खाली काढायचा इथून बाहेर. असाच्या असा आता आपण गळ्याचा आकार घेऊया. तर गळ्याचा आकार घेतलेला आहे 7 इंच आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच मी मार्जिन ठेवलेली आहे शिलाईसाठी आणि 7.5चा गळा मी इथं गोल तयार करून घेत आहे. आधी तर चेक्स बनवून घेतला आणि छानपैकी त्याला असा गोल आकार हातोहात देऊन दिला. ओके, तर आता आपल्याला घ्यायचं आहे खालची बाजू आणि ती बाजू आपण वरच्या बाजूने घेणार आहे. तर कटोरीच्या भागासाठी आपल्याला काय करायचं आहे की टोटल लेंथ घ्यायची आहे. पूर्ण जी उंची आहे ती 13 इंच 13.5 इंच घेतलेली होती तशीच्या तशी. आता काय करू आपण खालून 2-2 इंचावरती मार्जिन ठेवून 1 इंच 1 इंच अशी कंटिन्यू अशी मार्जिन ठेवून आपण काय करणार आहे 12.5 इंचाचा ऑलरेडी आपण लेंथ घेऊन घेतलेली आहे. त्याच्यावरती 1 इंच 1 इंच असे 2 मार्किंग करून 2 इंचाची आपण पट्ट्या तयार करून घेणार आहे 2 आणि ते स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेणार आहे. ओके, 1 इंचावरती आणि ही 1 इंचावरती आणि जी शेवटची लेंथ आहे ती टोटल लेंथ आहे. आणि गळ्याचा भाग तिथून तिरपा त्या लाईनपर्यंत क्रॉस लाईन ड्रॉ केली आहे आणि तिथून वरती 2 इंचावरती घेतलेला आहे. इथून क्रॉस आपण 3.5 इंचाचं कटोरीसाठी घेतलेलं आहे 3.5 इंच क्रॉस. ओके, परत तिथून 3.5 इंच जितकं कटोरीसाठी घेतलं तिथून बाहेरचा मापासाठी कटोरीसाठी 3.5 इंच तिथून 1.5 इंच घेतलेलं आहे फिटिंगसाठी आणि परत त्या 1.5 इंचावरून क्रॉस लाईन ड्रॉ करू. त्याच्या आधी आपल्याला डाच तयार करायचा आहे इथं कटोरीसाठी आणि तो पाऊण इंचाचा मी डाच तयार करून घेते हातोहात आणि त्याला ड्रॉ करून घेते. परत तीच क्रॉस लाईन जी आहे फिटिंगचा 1.5 इंच टाकलेली ती क्रॉस लाईन आपण त्याला ड्रॉ करून घेऊ आणि इथून काखोलीच्या भागापासून 2.5 इंच घेतलेला आहे क्रॉसमध्ये आणि गळ्या खालून 1 इंच घेतलेला आहे आणि इथून गोल गळ्याचा आकार तयार करून घेतलेला आहे. ओके, तर मला असा फुगीर वाटत होता तर थोडासा मी त्याला वाढवून घेईल कारण की मला तो थोडासा गोलचट असं वाटत आहे. तर आता जी क्रॉस लाईन होती ती डाचपर्यंत मी तिरपी तयार करून घेतलेली आहे आणि छानपैकी कटोरीचा भाग आपला रेडी झालेला आहे. टोटल लेंथ जी आहे ती 13 इंचाची आहे. त्याच्यानंतर आपली जी ब्रेसियर पट्टी आहे ती पण तयार होणार आहे पण ती मी पूर्ण रेडी झाल्यानंतर ब्लाऊज ती तयार करते बॅक आणि फ्रंट साईड. ओके, तर बघा मी गळा वाढवून दिलेला आहे आणि व्यवस्थित तो खूप छान झालेला आहे. आढे उतार दिलेला आहे काकुलीच्या बाजूने अर्धा इंच. ओके, तर आपलं हे जे कटिंग आहे हे रेडी आहे कट करायसाठी. ओके, तर सर्वात आधी शोल्डर कट करून घेतलेला आहे. शोल्डर कट करून मी काकुलीचा भाग तयार करत आहे फ्रंट साईड. त्याच्यानंतर फिटिंग झाल्यानंतर आपला खालचा जो नेक्स्ट पॉईंट असतो कटोरीचा तो कटोरीचा पॉईंट कट करून घेत आहे. त्याच्यानंतर डाच आणि त्याच्यानंतर गोलाकार फिटिंग. ओके, तर आता हा जो ब्लॉक आहे हा रेडी झाला आहे. आता कटोरी साईड पीस आपण वेगळं करत आहे. त्याच्यानंतर क्रॉस पट्टी जी आहे क्रॉस म्हणजे कटोरीसाठी जी क्रॉस असते ती आणि हा जो आहे तो गोळा कट करत आहे. ओके, तर कटोरी आणि साईड पीस हे वेगळं तयार झालेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे की कटोरी जी आहे ते कटोरीचा जो एक भाग एक्स्ट्राचा आहे तो बरोबर बसतोय का तो बघा बरं आणि डाच इतका तयार करणार आहे 1.5 इंचाचा. ओके, तर तुम्ही बघू शकता की कटोरी कशी झालेली आहे तयार एकदम छोटीशी कारण मापात छोटं आहे 31च्या मापाचं कटोरी आहे. तर आता आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे. जी कटोरी मेन माप आहे ते मेन माप आपण गोल एक कोणतीही सरळ बाजू स्ट्रेट ठेवायची आहे कागदावरती पसरवून आणि जेवढी आपण शिलाईमध्ये जाऊ देणार आहे तेवढी एक्स्ट्राची मार्जिन आपण ड्रॉ करून घेणार आहे. ड्रॉ केल्यानंतर आपण काय करू की गळ्याचा आकार जो आहे तो प्रॉपर ठेवून घेऊ आणि तो झाल्यानंतर क्रॉस लाईन एकदम व्यवस्थित ड्रॉ करून घेऊ. ओके, तर आता आपली झालेली आहे कटोरी तयार आणि जी वरची जी कटोरी होती जी आपण केलेली होती ती कटोरी हातोहात फेकून द्यायची कारण की ती जर हातात आली तर आपण काय करतो तीच घेतो आणि कपड्यावरती ठेवून देतो. त्याच्यापेक्षा ती फेकून द्यायची आणि हे अशीची अशी आता बघा तुम्ही किती व्यवस्थित झालेली आहे. आता एक्स्ट्राची मार्जिन जितकी शिलाईमध्ये देणार आहे तितकीच आपण वाढवून घेणार होते. ओके, तर आता झालेलं आहे
कटोरी. आता आपण करणार आहोत स्लीव्ज रेडी. ओके, तर जी टोटल लेंथ आहे ती घेऊन घ्यायची आहे आणि बॉक्स तयार करून घ्यायचा आहे व्यवस्थित. तर छातीचा चौथा जो घेतलेला होता तो आणि लेंथ ही आपल्याला लागणार आहे. तर टोटल लेंथ आहे 10ची बाई आहे, तर मी 11 11.5ची घेणार आहे, 1.5 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून. आणि 7.25ची आपली छातीचा एक चौथा होता 7.25, तर 7.25 पूर्ण मी कंटिन्यू 7.5 घेतलेला आहे. 7.25 जसा तसा दिसतो आहे, तर 7.25 जसा तसा घेऊन मी स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. तिथून 4 इंच आतमध्ये घेतलेला आहे, 1 इंचमध्ये, आणि 1 इंचापासून क्रॉस लाईन कंटिन्यू तयार करून घेतलेली आहे. आणि त्याचा सेंटर बनवून त्याला अर्धा इंच ॲड केलेला आहे आणि इथून 1 इंच बाहेर काढून इथून असा गोल आकार देऊन दिलेला आहे. हा जो आकार आहे हा बॅक साईडचा तयार झालेला आहे आणि सेंटरमधून आपण हा आकार बिलकुल पाव इंच ठेवून असा आपण कट करून घेणार आहे. तर आता बघा, मी हे जे बाही आहे अंदाजे अशीच कट करत असते. जर तुम्हाला याचे परफेक्ट माप आणि परफेक्ट पाहिजे असले तर कॉमेंट नक्की करा. मी स्लीव्जचा स्पेशल एक ब्लॉग बनवून तुम्हाला टाकून देईल. तर आता ही स्लीव्ज झालेली आहे तयार. तर आता ही 10 इंचाची स्लीव्ज आहे, खूप मोठी आहे बाही. तर बघा, जर तुम्हाला करायचं असेल तर त्यावेळेस आपण काय करू, लहान करायची असेल तर आपण काय करतो की खालच्या साईडने फोल्ड करून घेतो ज्यावेळेस आपल्याला लहान पाहिजे असते. ओके, आता आपण हे सर्वचं सर्व अस्तरावरती पसरवून घेऊ. ओके, तर आता मला करायचं होतं हे ग्रीन कलरचं जे ब्लाऊज होतं ते मला इथं ॲड करायचं नव्हतं, कारण की ज्यावेळेस स्लीव्ज होती ती स्लीव्ज मोठी पाहिजे होती, गुलाबी कलर आणि रेड कलरची, आणि ग्रीन कलरचं जे आहे त्याची मला छोटी पाहिजे होती. पण मी काय करते की तिघं जे पार्ट आहे बॅक साईड, कटोरी आणि साईड पीस, हे तिघं मी याच्यावरती ड्रॉ करून घेते आणि स्लीव्जसाठी ग्रीन कलर आहे तो वेगळा काढून घेईल. तर 3 कलर मी ॲड केलेले आहे. मला 3 ब्लाऊज आले होते शिवायला या मापाचे 31च्या साईजचे. तर मी ठीक आहे, बाहीनंतर कट करीन. मी आधी काय करून घेते की बॅक साईड, कटोरी आणि साईड पीस हे तिघं मी एकत्र मार्किंग करून ड्रॉ करून घेते. ओके, तर आता साईड पीस ठेवलेला आहे. तर एवढं लक्षात ठेवायचं की साईड पीस हे ठेवत असताना अस्तरावरती सरळ बाजूने ठेवायचं असतं आणि सरळ बाजूने म्हणजे जे शोल्डर आहे ते उभं आलं पाहिजे, तिरपं यायला नको. ओके, गड्याची जी बाजू आहे ती सरळ यायला पाहिजे आणि कटोरी जी आहे ती कोणतीही एक बाजू घ्यायची आणि ती सरळ भागावरती ठेवायची आणि बाकी कटोरी तिरपी ठेवायची. ओके, म्हणजे तिरपी कटोरी ठेवायची ठेवत असताना, आणि एक बाजू जी आहे खालची सरळ, ती सरळ बाजू स्ट्रेट ठेवायची आणि कटोरी ही तिरपी ठेवायची. ओके, तर ज्यावेळेस आपण असं करतो ना त्यावेळेस कटोरीचा भाग जो आहे तो स्ट्रेचेबल बनतो आणि साईड पीस हे परफेक्ट उभ्या साईडमध्ये बरोबर बसतं. ओके, जर साईड पीस तिरप्या भागामध्ये ठेवलं तर प्रॉब्लेम होतो. ओके, तर आता आपण हे असेचे असे माप जे ठेवलेले आहे ते आपण असेचे असे कट करून घेऊ. ओके, त्याच्या आधी पिनअप व्यवस्थित करून घेऊ आणि पिनअप करून घ्यायचं सर्व कपड्याला, तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर. आता मला सवय पडून गेलेली आहे, तर मी कधी पिन लावते तर कधी नाही लावत. ओके, तर आता असं मी जे कट केलेलं आहे तुम्ही पण तसंच्या तसं कट करायचं. आणि हे झालेली आहे आपलं साईड पीस. आणि आता मला याच्यातून 2 पट्ट्या कट करून घ्यायच्या होत्या, तर मी याच्यातून 2 पट्ट्या कट करून घेणार आहे. आणि हे बघा, एक बारीक आलेली आहे आणि एक मोठी आलेली आहे. ओके, तर आता आपण बॅक साईडचं जे आहे ते बॅक साईडचं काढून घेऊ आणि कटोरीचं सुद्धा काढून घेऊ. हे बघा, 3 ब्लाऊज आहे, एकावर एक ठेवून बरोबर परफेक्ट कटिंग करून घेतलेली आहे आणि कटोरीचं सुद्धा आपण तसंच करणार आहे. आणि जो कटोरीचं असो का पूर्ण कोणतंही असो, जे अस्तर आपण घेत असतो ते कट टू कट करायचं असतं. आणि जो कपडा असतो आपला ब्लाऊजचा, जो कपडा असतो तो ब्लाऊजचा कपडा थोडासा इकडे तिकडे झाला तरी चालेल. ओके, तर आता स्लीव्ज अटॅच करायची होती, तर 1 मीटरमध्ये बघा तुम्ही किती कपडा शिल्लक राहत आहे. ओके, तर त्याच्यासाठी आपण काय करून घ्यायचं की जी स्लीव्ज आहे तिला परफेक्ट करून घ्यायची आणि केल्यानंतर ती जसा शेप आहे त्या शेपनुसार कट टू कट ही कट करून घ्यायची. ओके,
तर मी स्लीव्स कट करून घेतलेली आहे आणि उरलेला जो भाग आहे तो ब्रेसियर पट्टीसाठी मी ठेवून राखलेला आहे. ओके, ब्रेसियर पट्टी मी नंतर काढत असते कटोरी आणि साईड पीस जॉईन केल्यानंतर. ओके, तर दोन दोन बाह्या सेपरेट करते आहे. हे बघा, गुलाबी आणि रेड कलरचे जे ब्लाऊज आहे हे दोघीचे दोघी ब्लाऊज मला लॉंग बाहीचे पाहिजे होते आणि जी छोटी आहे बाही ती मला हिरव्या कलरची पाहिजे होती. ओके, तर हिरवा कलर मला छोट्या बाहीचा काढायचा आहे. तर 7 इंचाची बाही पाहिजे होती मला. तर मी तेवढं माप ठेवून आणि फोल्ड करून बाहीला जसंच्या तसं माप मी टाकून घेतलेलं आहे. चला तर आपण आता बाही कंटिन्यू करून घेऊ. आधी माप मोजून घ्यायचं. जेवढं माप पाहिजे आहे त्याच्या 1 इंच एक्स्ट्राचं घेऊन आपण असंच्या असे माप ड्रॉ करून घ्यायचे आहे. तर आता जे आहे ते मी म्हटलं नंतर करू, कारण की मला स्लीव वेगळी कट करायची होती. ओके, तर मी आता घेतलेलं आहे रेड कलरचं ब्लाऊज आणि प्रत्येक सेपरेट कट करून घेतलेला आहे. आधी तर मी स्लीव्ज कट करून घेतली, कारण की स्लीव्ज खूप लांब होती. तर म्हटलं आधी स्लीव्ज कट करून घेऊ. स्लीव्ज कट केल्यानंतर कट टू कट केलेली आहे आणि त्याच्यानंतर पूर्ण घडी प्रॉपर आखलेली आहे, ठेवून दिलेली आहे. त्याच्यानंतर याच्यावरती मी बॅक साईड आणि फ्रंटचं कटोरी साईड बेस सर्व व्यवस्थित ठेवून दिलेलं आहे आणि जसंच्या तसं ड्रॉ करून दिलेलं आहे. थोडं मार्जिन वेगळं करून. ओके, मार्जिन तुम्ही कट टू कट ठेवू शकता किंवा मग वेगळं थोडं ठेवू शकता. आता बघा, मला साईड पीसचा जो उभा भाग मी ड्रॉ करत आहे तो सरळ भागामध्ये ठेवत आहे. जर तो तिरप्या भागामध्ये ठेवला तर आपलं जे शोल्डर असतं ते तिरपं होत असतं आणि शोल्डर हे डाऊन होतं. ओके, तर हा जो भाग आहे तो प्रॉपर उभा ठेवायचा आणि कटोरीचा जो भाग असतो तो सुद्धा जो सरळ भाग आहे तो खालच्या बाजूने ठेवायचा आणि कटोरी याची तिरपी ठेवायची. जर कटोरी तिरपी ठेवली तर ती स्ट्रेचेबल होत असते. ओके, पण साईड पीस असतं ते प्रॉपर उभं आणि उभंच ठेवायचं स्ट्रेट लाईनमध्ये. तर आता झालेला आहे आपला पूर्ण आखून आणि आपली जी स्लीव्ज आहे ते मी मागच्या साईडला काढून घेतलेली आहे काठावरती. ओके, तर आता हे असंच्या असं आपण जे ठेवलेलं आहे विथ एक्स्ट्रा मार्जिन ते जसंच्या तसं हे कट करून घ्यायचं आहे. ओके, तर आता हे झालेलं आहे बॅक साईडचं. आता घेतलेलं आहे आपण साईड पीस आणि कटोरीचं. तर आता हे पूर्ण कट करून घेऊ असंच्या असं. आता मला असं वाटतं तुम्हाला कटिंग पूर्ण समजलेली आहे. तर आपलं जे लाईव्ह क्लासेस असतो तर लाईव्ह क्लासेसमध्ये सुद्धा मी पोरींना खूप छानपैकी शिकवत आहे. जर तुम्हाला वाटलंच काही तर तुम्ही लाईव्हमध्ये जाऊन आपण काय करत आहे, लाईव्ह स्टिचिंग करत आहे का कटिंग करत आहे, लाईव्हचं जे आहे त्या लाईव्हच्या याच्यामध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. आपल्या यूट्यूब चॅनलवरती लाईव्हमध्ये खूप छान प्रकारे मी मुलींना शिकवलेलं आहे. पेपर कटिंग कशी करायची आणि स्टिचिंग कशी करायची. कटोरी ब्लाऊज राहिलेला आहे. तर ज्यांना असं वाटत असेल की ताई तुम्ही घ्या तर मला नक्की कॉमेंट करा. मी कटोरीचं जे ब्लाऊज आहे त्या कटोरीचं ब्लाऊज पण तुम्हाला शिकवेल आणि हे जे माप आहे हे परफेक्ट आणि परफेक्ट. आता मला वाटत होतं की हे इतकं छोटे माप आहे, कटोरी किती छोटी आहे, या मुलीला कशी होईल, पण इतकं परफेक्ट झालं. त्यांना खूप आवडलं. हा व्हिडिओ टाकायला मला खूप लेट झालेला आहे, पण त्यांना ब्लाऊज देणं हे खूप महत्त्वाचं होतं आणि माझं रोज लाईव्ह सेशन येत आहे, लाईव्ह क्लास येत आहे. तर त्याच्यामुळे मला थोडं जमत नाही व्हिडिओ टाकायला. पण मग कसं आहे की मी एकदम प्रॉपर शिकवत आहे मुलींना. याचा खूप मला आनंद होत आहे. ओके, तर व्हिडिओमध्ये मी शॉर्ट टाकलेले आहे आणि शॉर्ट्स पण बघत चला, व्हिडिओ पण बघत चला आणि लाईव्ह जे आहे ते पण बघत चला. ओके, तर आता बघा मी सेम तसंच केलेलं आहे. साईड पीस कटोरी ही प्रॉपर कट करून घेतलेली आहे, माप टाकून दिलेली आहे. आता कटोरी तुम्ही बघू शकता की कटोरी मी कशी ॲडजस्ट करते आहे. तर ॲडजस्ट करायला आपल्याला काय पाहिजे की आता बघा, कटोरी मी काय सांगितलं, खालची जी बाजू आहे ती स्ट्रेट ठेवायची आणि जो आकार आहे तो गोल येऊ द्यायचा तिरप्या भागामध्ये. ओके, तर कटोरी एक बाजू सरळ ठेवून तिरपे कट केलेली आहे. हे बघा, हा सरळ बाजू ही गोल आहे ती तिरपी ठेवलेली आहे आणि
प्रॉपर असं मी कट करून घेतलेलं आहे. तर तुम्हाला वाटत असेल की ताई आम्हाला हा व्हिडिओ पूर्ण डबल करून दाखवा, तर मला कॉमेंट नक्की करा. जर तुम्ही कॉमेंटच करणार नाही तर मी कसं काय मला समजेल की माझे व्हिडिओ कोण बघत आहे आणि कुठून बघत आहे. ओके. तर आपलं झालेलं आहे पिंक कलरचं ब्लाऊज कटिंग. आता याची जी राहिलेली आहे ती स्लीव्ज आपण प्रॉपर आधीच कट करून घेतलेली आहे आणि बघा किती छान आणि सुंदर त्याचा लुक येणार आहे. ओके. आता घेतलेलं आहे दुसरं ब्लाऊज आणि त्या दुसऱ्या ब्लाऊजवर सुद्धा मी तसंच माप ठेवलेले आहे आणि प्रॉपर टू प्रॉपर हे कट करून घेतलेलं आहे. ओके.